नमस्कार, रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गोड मखाना बनवूयात। हे 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी किसून, मखाने घेतलेले आहेत 1 बाउल, सब्जा बी आहे, हे मिक्स सीड्स आहेत भाजून घेतलेले आहेत। यामध्ये भोपळ्याची बिया, जवस बी, मगज बी आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले। कृतीला सुरुवात करूया। पसरट कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि यामध्ये हे मखाने भाजून घेऊया। थोडेसे भाजायचे आहेत, प्लेटमध्ये काढून घेऊया। कढई गरम करून घेतलेली आहे। 1 चमचा साजूक तूप। तूप गरम झाल्यानंतर हा खिसलेला गूळ टाकायचा आहे। किसून घेतल्यामुळे लवकर विरघळला जातो, वेळ लागत नाही। हे बघा, गूळ आपला वितळलेला आहे। तर यामध्ये शेंगदाणे टाकूया, सब्जा बी, सीड्स भाजून घेतलेले मखाने, चवीपुरतं मीठ। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता। या रेसिपीसाठी मी गुळाचा वापर केलेला आहे। सध्या हिवाळा दिवस असल्यामुळे मखाने आणि गुळ आपल्या हेल्थसाठी चांगला असतं, म्हणून मी साखरेचा वापर केलेला नाही। वेलची पावडर टाकल्यानंतर परत एक वेळेस उलटण्याने मिक्स करून घेऊया हे आपले गोड मखाने। प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने आपले गोड मखाने तयार झालेले आहे। रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने गोड मखाने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा। बाय।